चेहऱ्यावर कोरडेपणा आलाय आणि केस खूप जास्त गळत आहेत. असं वाटतंय की आपण खूप वयस्कर झालोय की काय आणि चेहरा आपलाच आपल्याला बघा वाटत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. बघा, दररोज जर हा एक लाडू खाल्ला ना तर केस गळती आणि चेहऱ्याचा कोरडेपणा कायमचा दूर होतो. एक हा नॅचरल आणि शुगर फ्री लाडू दररोज एक जर खाल्ला ना तर पहिल्या 15 दिवसातच तुम्हाला फरक दिसायला लागेल. कारण माहिती आहे का, यातील भोपळ्याच्या बियामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर असतं, ज्यामुळे झिंकमुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळणे थांबते. चेहऱ्यावरती पण नॅचरल ग्लो येतो. यातील सूर्यफुलांच्या बियामध्ये ना व्हिटॅमिन ईचा खजिना असतात. हे त्वचेला अँटी एजिंगपासून वाचवतात, म्हणजेच आपल्या सुरकुत्या, ड्राय होणं, पिंपल्स येणं हे सगळं वाचवतात आणि केसांना चमकदार पण बनवतात. त्याचबरोबर यातील टरबूजाच्या बियांमध्ये प्रोटीन आणि आवश्यक फॅटी ॲसिड खूप असतात, ज्यामुळे शरीराला ताकद मिळते आणि त्वचा हायड्रेटेड राहते, म्हणजे ओलसर अशी चमकदार वाटते ना तशी. यातील आळीवमुळे काय होतं माहिती आहे का, आळीव हे आयर्न आणि फॉलिक ॲसिडचा सर्वोत्तम स्रोत, म्हणजे याच्यात खूप जास्त आयर्न असतं. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, ॲनिमिया दूर होतो, म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे रक्त कमी झालेलं असतं ना ते वाढवायचं काम करतं आणि अति केस गळती रोखण्यापासून पण वाचवतं. त्याचबरोबर किसलेलं खोबरं वापरलेलं आहे, त्यामध्ये असतात फॅटी ॲसिड आणि फायबर, त्यामुळे पचन सुधारतं आणि त्वचेतला कोरडेपणा पण कमी होतो. त्यामुळे मी याच्यामध्ये किसलेल्या खोबऱ्याबरोबरच तुपाच्या ऐवजी आपलं खोबरेल तेलच वापरलेलं आहे. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता यामध्ये की नाही ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, प्रोटीन, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स खूप आहेत. त्यामुळे मेंदू आपला तल्लख होतो आणि शरीराची ऊर्जा वाढते आणि त्वचा तरुण दिसू लागते. कारण वय वाढते तसं आपण ठेवलेल्या वस्तू किंवा सगळं विसरायला लागतो, त्यासाठी हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर यामध्ये वापरलेले आहेत फुटाणे, ते वनस्पती आधारित प्रोटीन आहेत आणि त्याचबरोबर फायबरचा खूप चांगला स्रोत आहे. त्यामुळे शरीराला शक्ती मिळते आणि त्वचा नियंत्रित राहते. मनुका आणि क्रॅनबेरी अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध, हे रक्त शुद्ध करतात, त्यामुळे चेहऱ्याचे डाग कमी होतात आणि पिंपल्स पण येत नाहीत. खजूर नैसर्गिक गोडवा असतो त्यामध्ये भरपूर आणि भरपूर आयर्न आणि फायबर आहे. साखरेची गरज पूर्ण करून शरीराला झटपट ऊर्जा देतं, कारण साखर पचवायला आपल्या शरीराला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी तर खजूर वापरलेले आहेत. आणि काय होतं, जर आपले केस खूप गळत असतील, निस्तेज झाले असतील, तर यात असणाऱ्या आळीव, भोपळ्याच्या बिया आणि अक्रोडामुळे आपल्या केसांच्या मुळांना भरपूर आयर्न आणि झिंक मिळतं. यामुळे केस गळणं थांबतं, केस दाट आणि चमकदार होतात. वयाच्या आधीच येणाऱ्या सुरकुत्या, पिंपल्स आणि निस्तेजपणा आलाय तर मग या लाडूतल्या सूर्यफुलाच्या बिया, मनुका आणि क्रॅनबेरीमधील व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी आपल्या रक्ताला शुद्ध करतात. दररोज हा एक लाडू खाल्ल्याने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो आणि आपली त्वचा आतून मॉइश्चराईज होते. वारंवार येणारा थकवा, सांधेदुखी आणि अशक्तपणा विसरून जा, कारण बदाम, खोबरे, काजू आणि खजूर यामुळे शरीराला दिवसभर टिकणारी ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे यात 1% सुद्धा साखर किंवा गूळ वापरला नाही. पूर्णपणे खजुराच्या गोडव्यात बनलेला हा लाडू 100% नॅचरल आहे. तर मग विचार कसला करताय? औषध आणि महागड्या क्रीम्सवर खर्च करण्यापेक्षा आजपासूनच तुमच्या डाएटमध्ये हा एक लाडू समाविष्ट करा. आरोग्याची ही सुरुवात आजच करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच हेल्दी व्हिडिओज बघण्यासाठी, युजफुल व्हिडिओज बघण्यासाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी काय खाणं गरजेचं आहे हे सगळं बघण्यासाठी, अगदी साध्या पद्धतीने बघण्यासाठी, कुठलेही जास्त प्रोडक्ट न वापरता, मसाले न वापरता तयार केलेल्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हे लाडू नक्की करून बघा. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. त्याचबरोबर इथं मनुका, फुटाणे, पिस्ता टाकल्यामुळे ह्याचा गोडवा अगदी प्रमाणात आहे, अति गोडही नाही. आणि फुटाण्याचा आणि पिस्त्याचा खारेपणा, गोड, खारे आणि कुरकुरीत, हे लाडू इतके छान लागतात ना, तुम्ही 15 दिवसाची वाटच बघू शकत नाही, लगेच संपून जातील. नक्की करून बघा.